तूच लाव तुझ्या हाताने. थंड थंड वाटतंय. बोलता येत नाहीये एवढंच लेकरू आहे, पण इतक्या लहान वयात समोरच्या माणसाच्या भावना, वेदना, दुःख किती पटकन समजतं याला. थंड थंड वाटतंय. बरं वाटतंय बाळा मला. बघू बरं जरा इकडे बर्फ. मला थंड थंड वाटतंय, पण एका मुलाची गंमत करूयात की जरा. थंड वाटतंय की नाही? मग मला एकटीलाच थंड थंड का? बरं वाटतंय बाळा बर्फ लावला असते. शौर्य, काय चाललंय तुझं? तुला अभ्यास बिभ्यास करायचा की नाही, का फक्त हुंदडायचंय? आत्ताच्या आत्ता माझ्यासोबत चालायचं आणि अभ्यासाला बसायचं. बस झाला तुझा हा खेळ. चल. मेनका, का ओरडते सगळं उगाच त्याला? मला तुझं म्हणणं कळतंय, पण तो खेळायला आलेला नाहीये. अगं ते बिचारा लेकरू मला फोडांवर बर्फ लावायला आला होता. तो त्याला काळजी वाटते माझी म्हणून आला होता. कशाला ओरडतेस? हो ग ताई, कळतंय मला. शौर्य खूप लागवी हाय, समजूतदार हाय, पण इथं आल्यापासून ना तो लईच लाडावलाय. आल्यापासून त्याचा अभ्यासाकडे लक्षच नाहीये. फक्त इकडं तिकडं फिरत असतो. अभ्यासाचं काय? आल्यापासून पुस्तकांकडे साधं ढुंकून पण बघितलेलं नाही त्यानं. अभ्यासाला वेळच द्यायचा नाही का तुला? आणि त्याचं भविष्य उज्ज्वल व्हावं ना, एवढीच इच्छा आहे माझी ताई. असं मलाही वाटतं. आणि ठीक आहे ना, करेल तो अभ्यास. हा, इकडे बघ. अभ्यास पण महत्वाचा आहे की नाही? बाकी सगळं नंतर. आधी अभ्यास कर. शहाणा मुलगा आहेस ना तू. चल चल चल. अगं, अभ्यास झाल्याशिवाय तुला सोडणार नाही मी. मेनकाला खरंच शौर्याच्या भविष्याची काळजी आहे, की माझ्या बरोबर त्याचं असणं तिला आवडत नाहीये म्हणून घेऊन गेली इथून? शौर्यावर तिने अशी चिडचिड करायला नको इतकंच. खेळ 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 खेळ, नुसता खेळ. एका जागी नीट तुला बसताच येत नाही का? हा, इकडून तिकडून पळायचंच असतं. बस इथं. आणि इथून जर उठलास तर फोकवून काढीन, कळलं? लाग अभ्यासाला. अभ्यास झालाय का? अजून कर कर. समजा सामान नीट घेऊन ये बर का. पाडेपाठ आहेत का? नाही, एक काम कर. 1 ते 30 पर्यंतचे पाढे 100 वेळा लिहून काढायचे. काढ. आणि जोपर्यंत लिहून होत नाही ना 100 वेळा, तोपर्यंत अक्षरताईकडे खेळायला पाठवणार नाही, कळलं? लिह लवकर. वय 100 या लिहायचे. लिह. शौर्य बाळा, ए बाळा, चल आधी जेवून घे. हा, आई अहो, आत्ताच अभ्यासाला बसवलं होतं त्याला, त्यात तुम्ही जेवण घेऊन आले. पडला उजेड अभ्यासावर. अगं एवढासा जीव आहे तू, 4 घास खाऊन दे की त्याला. हा, मग करील अभ्यास. तू खाऊन घेऊ दे.
चल बाळा. आई आहो नका तुम्ही त्याचे एवढे फालतूचे लाड करू. अशा ना तो अभ्यास नाही करणार आणि तुम्ही या समजत नका पडू. त्याच्या अभ्यासात हायगय झालेली ना मला चालणार नाही. ए कर तू अभ्यास. अगं म्या कुठं म्हणते अभ्यास नको करू म्हणून. म्या काय म्हणतेय आधी 2 घास खाऊ दे मग करील अभ्यास. तू उठ बरं, उठ बघू. जेऊ दे आधी पोराला. जाऊ चल. आई आहो आत्या मी हे सामान घेऊन येतो. हा समजा सामान नीट आण बर का. शौर्याच्या आवडची भाजी आहे बर का. हा? ती गोष्ट सांगू का रे तुला कालची. राहिली ना आपली गोष्ट. इतकं दुखत असताना जायची काही गरज होती का तिकडे. तरी सांगत होते मी. दुसरा काही पर्याय उरला होता का ग शरू. मी असं हातावर हात घेऊन नाही बसू शकत अगं. दिलेल्या मुदतीपैकी काहीच दिवस बाकी आहेत. त्यात त्या पवारांचा फोन आला होता माहितीये तुला. त्यांच्या हाती काहीही सुगावा लागलेला नाहीये. तूच सांग मला या सिच्युएशन मध्ये मी काय करायला हवं होतं. शाने समजायला लागली स्वतःला. हिला काय वाटतं हे मांजरीसारखं डोळ्या झाकून दूध प्यायलं तर कोणाला काही कळत नाही का. इथं उडत्या पाखराची बी पक्क मोजतोय आम्ही. आता तुला काय झालं चिडायला. अगं ही मेनका काय समजते स्वतःला काय माहिती. तू बिचारा शौर्य केवढंच आहे सांग. आता त्याच्यावर चिडते. तिला ना शौर्य आपल्या घरी आलेला आवडतच नाही बघ. अभ्यासाच्या नावाखाली आता लय ओरडत होती त्याला. फारच नाटकं करायला लागली ही. काय नाही सगळे ताईचं कौतुक करतायत ना ते तिला सहन होत नाही. शर्वरी तुझं म्हणणं ना अगदी बरोबर आहे बघ. पण शौर्य आहे की नाही मेनकाच्या जाळ्यात नाही गावणार. लय निष्पाप आहे तो. अगं आत्ता का ज्याला माहितीये का शौर्य म्हणला मी मोठा झालो ना की पोलीस ऑफिसर होणार. पर माझ्या बाबांसारखा नाही तर अक्षरासारखं. आणि हे ऐकून आहे ना मेनका ती चांगलीच जळली बघ. तिला ना लय राग आला लय चिडली ती. बेकार आहे रे ती. राक्षस आहे राक्षस. अक्षरा काय ग तू कसला विचार करायलीस. शौर्य काय म्हणाल तुम्हाला पुन्हा एकदा सांगा. अगं शौर्य म्हणला मी मोठा झालो की नाही की पोलीस ऑफिसर होणार. पण माझ्या बाबांसारखा नाही तर अक्षरासारखा. तो माझ्यासारखाच झाला पाहिजे. शौर्य देवी आईला नमस्कार कर. बरं का शौर्य देवी आईची रोज अशी छान पूजा करायची. हा म्हणजे मन कसं प्रसन्न आणि शांत राहते. आणि देवी आईचा आशीर्वाद कायम आपल्या पाठीशी राहतोय. मग आपल्या आयुष्यात कुठल्या बी अडचणी आल्या तरी त्या अडचणीशी लढायचं बळ आपल्याला देवी आई देते. हा म्हणून रोज देवी आईची पूजा करायची. करणार ना. चल देवी आईचा उदो उदो. चला. शौर्य 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 तुझ्यासाठी एक खास गोष्ट आहे. डॅन डॅन. अरे बापले. गिफ्ट. अक्षराताई अगं काय हे सकाळ सकाळी गिफ्ट. आणि गिफ्ट द्यायला काही खास कारण बी नाही आहे.
नको एवढं लाडून ठेवू ग त्याला. दिवस खास नसेल पण हे गिफ्ट शौर्यासाठी खूप खास आहे. बघ तुला आवडतंय का, मला सांग आवडतंय. लागला लागला लगेच फोडायला. गिफ्ट दिलाय ना, थँक्यू बोल की ताईला. अगं ठीक आहे, थँक्यू बोलायची काय गरज आहे. ठीक आहे, शौर्यच माझ्यासाठी खूप स्पेशल आहे, काही गरज नाही थँक्यूची. हो अक्षराताई, पण लहान आहे ना तो, लहान वयातच वळण लागलं पाहिजे. आणि थँक्यूच म्हणायला सांगते की, म्हणू दे मन. बर आता उघड. थांब दे इकडे, मीच मदत करते. आवडलं का? हे काय म्हणून करत असेल अक्षरा? खरंच कमाल आहे हा अक्षरा तुझी. अगं लेकरू कालच म्हणत होतं मला अक्षराताईसारखं मोठं पोलीस अधिकारी बनायचंय. आणि आज तू त्याला हे गिफ्ट आणलंस. खरंच त्याचं स्वप्न पूर्ण करतेस बघ तू. हो ना मेनका? होय की, भारी दिसल यात. बरं शौर्य, गिफ्ट घेतलेस ना आता अक्षराताईकडनं, आता तिच्या पाया पड आणि तिचा आशीर्वाद बी घे. खूप मोठा हो, यशस्वी हो आणि खूप मोठा अधिकारी हो. लई गुणाचं आहे पोरग. हे घे. अरे अरे सावकाश. पोलीस असणं काय असतं ना, म्या चांगलं भोगलंय, कारण म्या माझा भाऊ गमवला. अरे किती छान दिसतोयस, एकदम कडक. खरंच दृष्ट लागेल बर का पोराला. अक्षरा, आता तूच याला घडव बर का. तुझ्या देखरेखीखाली ना मोठा पोलीस अधिकारी बनव त्याला. काय मेन का? होय. मेनका, आता हा छोटा पोलीसच तुझं पितळ उघड करणार. हँड्स अप. हो गं बाई,
हे एवढे मोठे पोलीस ऑफिसर आलेत का आमच्याकडं? काय छान दिसतोय शौर्य, एकदम तुझ्या बाबावानी. अच्छा, बाबांसारखा नाही, अक्षराताईसारखा पोलीस ऑफिसर होणार तू. लई जीव आहे तुझ्यावर. आजपासून आम्ही छोटा पोलीस आहोत, त्यामुळे आम्हाला छोटा पोलीस साहेब असं म्हणायचं. काय? वय वय. आणि आम्ही खूप महत्वाच्या मिशनवर बिझी असणार आहोत, त्यामुळे दूध, जेवण, नाश्ता आम्हाला सगळं वेळेत मिळालं पाहिजे, नाहीतर आम्ही तुम्हाला अटक करू. बापरे बापरे. वा. आणि अभ्यास नाही केला तर अटक कुणाला करायची? शौर्य, तू आजकाल लईच अभ्यासाला टांग द्यायला लागलाय बर. आता तुझा समदा कौतुक सोहळा झाला असेल तर जरा पुस्तकं उघडायची का? मेनका, शौर्य ना लई हुशार पोरग आहे. तो अक्षराताई सारखा छान अभ्यास करून मोठा पोलीस अधिकारी होणार आहे, वय ना? शौर्य, चलायचं का आता? पुस्तकं वाट बघायला लागली है ना? अक्षरा, तुझ्या केसची तारीख जवळ यायला लागलीये. काही सुगावा लागला का ग? आई, प्रयत्न सुरू आहेत, काही ना काही हाती नक्की लागेल. बरं आई, येते मी. शर्वरी, तुला सांगतो, मेनका आहे ना चांगलीच जळायला लागली. तिच्या डोसक्यातला दूर आहे ना आता काय शांत होत नसते. हो, तिच्या चेहऱ्यावर ते व्यवस्थित जाणवते. पण जिजू, आता ताईचा काय प्लॅन आहे पुढचा? अक्षराचा पुढचा प्लॅन ना मला ठाव नाही बघ, पण मी आहे की नाही एक कडक डाव टाकलाय, आणि त्यो अक्षराला बी माहित नाही आहे. म्हणजे? अगं म्हणजे शौर्यासाठी तो पोलिसाचा युनिफॉर्म आहे की नाही, तो मॅच आणला आहे, आणि त्याच्या एका शर्टाच्या बटनामध्ये ना मी कॅमेरा लावलाय. कॅमेरा. काय? होय. अगं अक्षरा, शौर्य आहे की नाही सारखा मेनका सोबत असतोय की नाही, म्हणजे मेनकाच्या खोलीत असतोय की नाही. हा, तर आहे की नाही मेनका कोणासोबत काय काय बोलते, ती काय काय करते, याची समधी माहिती आता आपल्याला मिळेल. अहो, हे सगळं चुकीचं आहे. असं आपण कॅमेरा नाही लावून ठेवू शकत, कायदेशीर गुन्हा आहे हा, माहितीये का तुम्हाला? हे बघ अक्षरा, आपल्या हातात आहे की नाही कमी दिस उरलेत. तू आहे की नाही काय चूक काय बरोबर यापेक्षा ना आता आपला विचार कर, आणि नेहमीच आहे ना सरळ मार्गाने आपल्या हाती काय लागत नसतंय. असं नसतं. हे बघा, एक ना एक दिवस सत्य बाहेर पडतच, भले त्याला वेळ का लागेना, पण म्हणून त्यासाठी चुकीचा मार्ग अवलंबणं बरोबर नाहीये. बरं बरं, पण ताई तू काय करणार होतीस मग? म्हणजे शौर्यला हा ड्रेस देण्यामागे तुझा काय हेतू होता? शौर्याचं माझ्यावर किती प्रेम आहे याची जाणीव करून द्यायची मला मेनकाला. तो माझ्या बरोबर असताना किती खुश असतो
हे या ना त्या प्रकारे समोर आणून द्यायचंय तिला. मला माहितीये या सगळ्या नियती इनसिक्युअर होणार आणि मी कशी चुकीची आणि शौर्याचे बाबा कसे बरोबर हे त्याच्या डोक्यात भरवण्याचा प्रयत्न करणार. पण हे वर्क होईल? शौर्याला मी चुकीची असं कधीच वाटणार नाही, कारण त्याच्यासमोर मीच एक आदर्श पोलीस अधिकारी आहे. आणि या गोष्टींनी मेनकाचा जळफळाट होणार आणि ती माझ्याशी बोलायला येणार, जे तिला खूप त्रासदायक असेल. आणि मग तीच मला कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करेल की शौर्याचे बाबाच कसे उत्तम पोलीस अधिकारी आहेत हे आता तूच त्याला पटवून दे. आणि मग पुढं काय? मग काय, मी तिला सगळे प्रश्न विचारत बोलतं करणार आणि मग ती स्वतःच्या तोंडूनच सगळं कबूल करेल की हा सगळा प्लॅन तिचाच होता. ताई, प्लॅन चांगला आहे नक्कीच, पण वेळ खाऊ आहे ग, आणि आपल्याकडे वेळच नाहीये. हो वहिनी, आणि या सगळ्याला किती वेळ लागेल सांगता येत नाही ना. आणि अक्षरा, आपल्याला आहे की नाही आता पुरावा मिळणं लय गरजेचं आहे, म्हणून मी हे समज केलंय. तुम्हाला एक गोष्ट लक्षात येते का? ऑलरेडी आपण एकदा कायदा म्हणून चूक केली, आता आपण परत ती चूक नाही करू शकत. हे बघ अक्षरा, तू आहे की नाही आता बाकी कसला विचार करू नकोस, फक्त ना आपला विचार कर. आपल्या हातात पुरावा मिळणं लय महत्वाचं आहे. मान्य आहे मला तुमचं म्हणणं, पण जर चुकून तो कॅमेरा मेनकाच्या हाती लागला आणि तिला संशय आला तर